वर्षा पाटरीच्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आहे हरतालिका। मी आखे काम आवरून घेतले, आता मग तयार होते, मग भेटते तुम्हाला। मला जायचं आहे मंदिरात, त्याच्या पहिले साबुदाण्याची खिचडी बनवू, मग जाऊ। नवऱ्याला पण साबुदाण्याचीच खिचडी बनवून गेली, ते बोलले मला नको स्वयंपाक करू, एक काम कर साबुदाण्याचीच खिचडी बनवून जा, म्हणजे मी पण खाई, तुला पण होऊन जाणार। आणि अंशू तर गेला आईंकडे, सासूकडे गेला अंबरनाथला, तर त्याचं टेन्शन नव्हतं। मग मी रात्रीच साबुदाणे भिजवून घेतले होते, त्याच्यानंतर मग ते थोडंसं मीठ टाकलं, तेल टाकलं आणि शेंगदाणे, मी शेंगदाणे आणि हिरवी मिरची ते पहिलेच भाजून मी हे करून ठेवली होती मिक्सरमध्ये, म्हटली नंतर घाई नको म्हणून पटापट साबुदाण्याची खिचडी बनवून घेतली, कारण की सर्व काम आवरून झालं, मग बनवलं गरम गरम राहते म्हणून मी थोडी शेवट बनवली ती। नंतर एकाकडे नवऱ्याला चहा पण बनवून दिला, ते बोलतात तू जायच्या पहिले मला नाश्ता पण देऊन जा, त्यांना चहा बनवून घेतला एकाकडे आणि पटापट खिचडी बनवून घेतली। बघा किती मस्त खिचडी झाली, थोडीशी झाकून ठेवली का जास्त चांगली होती आणि मोकळी होते म्हणून। पण आजची खिचडी काय मोकळी झाली नव्हती माझी, थोडीशी जास्त म्हणजे साबुदाणे जास्त झालते म्हणून चिपकून गेली। आता मोकळी खिचडीच मला आवडते, मी शेंगदाणे म्हणून थोडे जास्तच टाकते त्याच्यात। पटापट बनवून घेतलं बोलली, तसं ते बटाटे पण उकळूनच घेतले होते, बोलले पटापट बनवून घेते। आणि माझ्या घरी तर पहिले साबुदाण्याची खिचडी नवरात्रमध्ये केवढी बनते मी तुम्हाला एक दिवस दाखवून व्हिडिओमध्ये, आता नवरात्री येईन तेव्हा। येत आमच्या दोघांची होती म्हणून बघा मी एवढी बनवली, त्याच्यानंतर मस्त मोकळी झाली होती, बघू शकता तुम्ही। त्याच्यानंतर मी पटापट रेडी झाली पूजेसाठी, सामान बोलली पटक्यात ताट रेडी करून घेतलं, साडी घातली, कारण की नवऱ्याने फळं वगैरे आणून दिले ते। नवऱ्याला फळं पण महाग दिले कोणी, त्यांना 100 रुपयाचे 5 दिले, ते मला बोलतात, मी त्यांना बोलली तुम्हाला महाग दिले, ते मला बोलतात नाही देवाला द्यायचं तर चांगलं द्यायचं। त्यांना बोलली 50 रुपयाचे 5 पॅकेटात असतात, ते मला आणून द्या। त्याच्यानंतर ते म्हणतात नाही मला दिसले नाही, मी नाही आणले। मी ताट बनवून घेतलं, फळं वगैरे ठेवून घेतले बोलली, त्याच्यानंतर बेलाचे पानं ठेवून घेतले, दिवा कुंकू सर्व, कारण की मी इकडूनच ताट बनवून मग तशीच बोलली मंदिरात जाऊन पूजा करून मग तिकडेच कामाला जाणार होती, डबल घरी जा। मग मी मंदिरात गेली, मंदिरात जाऊन मस्त पूजा वगैरे केली, पूजा करून घेतली। खरंच खूप छान मंदिर आहे, एवढं शांत वाटतं ना त्या मंदिरात, म्हणजे एकदम वेगळंच काहीतरी फील येतं। मंदिर बघा खरंच किती छान आहे। नंतर आम्ही हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्या मंदिरात सर्व म्हणजे अशी देवीची मूर्ती आहेत, शंकराच्या मूर्त्या आहेत, शंकराची पिंडी आहे, सर्व मस्त मंदिर आहे। तुम्ही असं बसले ना एवढं शांत वाटतं ना मनाला, मी नेहमी कधी जात राहते त्या मंदिरात, आणि ते माझ्या कामाच्या तिकडेच, म्हणजे तिथून 10 मिनिटात पूजा झाली। आता आली मी कामावरून, 9 वाजले। आज एवढी ट्रॅफिक होती ना, सकाळी पूजा करून तशीच गेली, मग शूट करताच नाही आलं मला काही। मग आता आली, माझा तो उपवास आहे, बघू मिस्टरांना काय बनवायचं। 9 वाजले गणपतीमुळे, आज गणपती एवढे मोठे असतात ना, एवढी ट्रॅफिक, खूप रस्त्याने ट्रॅफिक। मला तिथून येत आज 1 तास लागला घरी पोचता। 8:30ला निघालेली, 9:15ला घरी पोहोचली मी, विचार करा। चला भेटते तुम्हाला थोड्या टायमाने। नवऱ्याने काय दिलं, त्या नवऱ्याने काहीच गिफ्ट नाही दिलं। नवरा बोलतो तुला गिफ्ट द्यायची गरज काय, तुला जे लागतं ते तू घेतेच, म्हणून तिच्या नवऱ्याने काही गिफ्ट नाही दिलंय। तुला लागतं जे लागतं तू घेत राहते, आणि तू काही आणतच राहते, म्हणून मिस्टरांकडून अपेक्षा नाही करायची। मागायचं तर त्यांना स्वतःहून सांगायचं मला हे घ्यायचं, तेव्हा ते देतील, काय करणार। आता मी फ्रेश होऊन बसली थोडीशी। आजचा दिवस खरंच खूप छान गेला, आज माझी हरतालिका होती, आज छान गेला, म्हणजे आज उपवास पण होता, वरतून आज कामावर नेहमी ड्रेस घालून जाते, आज अख्खा दिवस साडीमध्ये काढला, खरंच खूप मजा वाटली। आणि चांगलं लुक पण येतं, नवीन काहीतरी, रोज तेच कपडे घालून जा। आज मस्त, म्हणजे साडीवर काम करणं तर खूप डिफिकल्ट असतं, मला तर जमत नाही एवढं काम करणं, पण आजचा दिवस खरंच खूप छान गेला। तो उपवास सोडू द्या आज आहे। व्हिडिओला सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा। आजचा दिवस खरंच खूप छान गेला। चला भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय।